मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजी त्याचं अगोदरचं नाव औरंगाबाद हे होते. अशा या छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर आपण सध्या उभे आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या नूतनीकरणाचं काम चालू आहे. मागील काही दिवसापूर्वी ही इमारत बांधली गेली होती. आता ही संपूर्ण इमारत पाडून प्लॅटफॉर्म सध्या पाडत नाही आहेत, परंतु दादरे असलेली इमारत पाडली जाते. सुविधाजनक एक बिल्डिंग या साईडला बांधली जात आहे. आपण बघा, ही जी आहे ही ती बिल्डिंग आहे. अजून तिचं बरंचसं काम बाकी आहे. या ठिकाणी सरकती जिने, ही जे पायऱ्या आहेत ह्या पायऱ्या सुद्धा चांगल्या प्रकारच्या तयार होतील. दादरे व्यवस्थित होतील. सचखंड एक्सप्रेस चाललेली आहे. दुपारचे 12 वाजेच्या दरम्यान सचखंड एक्सप्रेस बिल्डिंग आहे. JCBच्या सहाय्याने ती पूर्ण पाडली जाते. या बिल्डिंगमध्ये तिकीट विक्री, तसेच विविध कार्यालये होती. प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेची इमारत पाडली जात आहे. या ठिकाणी खूप सुंदरशी बिल्डिंग होणार आहे. स्ट्रक्चरचा ढाचा जो आहे तो पाहायला मिळेल. या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे रेल्वे स्टेशन येण्या जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे या ठिकाणी खूप मोठी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे यामध्ये दुरुस्ती करून स्टेशनमध्ये जाण्यासाठी एक वेगळा मार्ग तयार केला जाणार आहे आणि स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी दुसरा वेगळा मार्ग तयार केला जाणार आहे. साधारणतः तसेच मनमाडच्या बाजूला असलेल्या अंकाई या रेल्वे स्टेशनपासून तर छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम सुरू आहे. तेही सुद्धा येत्या 1 वर्षामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे मराठवाड्याचा विकास जलदगतीने होताना दिसतोय.